Pikapi, Pikachu. DJ Suraj, 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 Pikachu. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपल्या चॅनलचं नाव DS क्रिएशन आहे. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवरती असेच मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवले जाते. आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. तर व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल, असा व्हिडिओ आपण अलाइट मोशन ॲपमधनं करणार आहोत. त्यात काही विषयच नाही. तर मटेरियल आणि प्रिसेटची लिंक दिली आहे डिस्क्रिप्शनमध्ये, करा डाउनलोड. मी सांगतोय त्या स्टेपनुसार. तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा, नाव आहे स्क्रीनवर, लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये. इंस्टाग्रामला जर फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामला फॉलो करा, ID आहे स्क्रीनवर, नाहीतर लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये. जरा न वेळ घालवता आपण आपल्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया. तर मित्रांनो, बघा, एक स्टेप फॉलो करायची आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी अशी एक लिंक दिलेली असेल. काय करायचे, अशी लिंक दिल्यावर बिटमार्कचे प्रोजेक्ट आहे त्याच्यावरती क्लिक करायचे आणि तुमच्या कोणत्याही ब्राउझरमधून ती ओपन करून तुमचा डाटा चालू करायचा. आणि डाटा चालू केल्यानंतर काय होईल की तुमच्या लाईट मोशनमध्ये इम्पोर्ट होईल. अशी इम्पोर्ट झाल्यावर काय करायचं, असं थोडा आता माझं नीट चालत नाही. अशी व्हेरीफाय होईल लिंक, इथून इम्पोर्ट करून घ्यायचे. ते 100% इम्पोर्ट होईल. ते इम्पोर्ट झाल्यावर काय करायचे, इथं मी तुम्हाला काय केले, सगळं तुम्हाला लक्षात येण्यासाठी करून दिले. तुम्हाला म्हणून तुम्हालाच नाही, इथं लय ॲड करायचे म्हणून माझ्या पण लक्षात यावं म्हणून मी असं केलंय. तुम्हाला असं करून दिले. इथं काय करायचंय, पहिलं इकडचं काय ह्याच्यात जायचं नाही, विषयात जायचं नाही. ह्या डागात यायचं, आपल्या ह्या विषयात यायचंय. पहिल्या बिटमार्क कशी यायचंय, नंतर प्लसच्या ऐकून टच करायचे. आणि मी इमेज दिलेले आहेत, इमेज घ्या. ते तुमच्या मनाने तुम्हाला कुठली घ्यायची ते घ्या, तसं काय नाही. तर इमेज घेतल्यावर काय करायचे, इमेज शेअर झाली बरोबर, तर दुसऱ्या बिटमार्क कशी यायचे. दुसऱ्या बिटमार्क कशी येऊन 4 नंबरचा ऑप्शन दिसतो त्याच्यावरती क्लिक करायचे. परत तिथं प्लसवर टच करायचे आणि ते इमेज इन व्हिडिओमध्ये जायचे. व्ह्यू ऑलवरती जाऊन मी सगळे दिलेले जेवढे इमेज आहेत ते डबल ॲड करून घ्या. सगळे बीट आपले व्यवस्थित ॲड करून घ्यायचे. मित्रांनो, एक स्टेप, असं करण्यापेक्षा इथं एक ऑप्शन दिसते त्याच्यावरती क्लिक केलं की बरोबर बिटमार्क कशी येते, तिथं येऊन बरोबर कट द्यायचा आहे. तर तसं करून घ्या. आणि एक तुम्हाला सांगतो मी, थांबा 1 मिनिट. तर इमेज इन व्हिडिओवरती जाऊन इमेज घ्यायचे. जर इमेज बसत नसेल व्यवस्थित तर इथं 3 डॉट वरती जाऊन इथं फुल स्क्रीन करून घ्यायचं. इमेज व्यवस्थित बसते तरी पण काय नाही झालं तर असं झूम करून घ्या, त्यात काय विषय नाही. तर इथं दाबून ते कट करून घेऊ. तर तुम्ही करून घ्या, मी पण करून घेतो व्हिडिओ स्टॉप करतो. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता मी सगळे इमेज ॲड करून घेतलेले आहेत. तर इथं काय करायचे, सिम्पली इथं स्टार्टला यायचे आणि स्टार्टला येऊन थोडं पुढे यायचे. पुढं आल्यानंतर इथे एक तुम्हाला ऑप्शन दिसेल ब्लिंक. तर या बिटमार्क पाशी यायचे, ब्लिंक दिसते थोडं खाली येऊन त्या इमेज पाशी जायचे. तर ह्या इमेज पाशी यायचे, इथे इफेक्टवरती जायचे, ॲड इफेक्टवरती जायचे. आता थोडं पुढं स्क्रोल करून तो ऑपोसिट इमेजिबिलिटी दिसते त्याच्यावर क्लिक करून ब्लिंकचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. आणि ब्लिंकचं ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर त्याची ऑपोसिटी 5च्या आसपास ठेवायची फ्रिक्वेन्सी. आणि तर 3 डॉटवरती टच करायचे आणि तो कॉपी इफेक्ट करायचा. मित्रांनो, काय सुद्धा करायचं नाही. तर कॉपी इफेक्ट केल्यावर काय करायचे, बॅक यायचे आणि बॅक येऊन काय करायचे, परत खाली यायचं इथं. तर त्या दुसऱ्या इमेजला पण आहे तसं, त्या दुसऱ्या इमेजवरती टच करायचे, इफेक्टवरती जायचे आणि इथं 3 डॉट दिसते त्याच्यावरती जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा. पेस्ट इफेक्ट केल्यानंतर काय करायचं, बॅक यायचे आणि बॅक आल्यानंतर ही जे आपली ब्लिंक आहे त्याला डिलीट करून टाकायचे. तर डिलीट होते, असं डिलीट करायचे. परत थोडं पुढे यायचे, असं पुढे यायचे. पुढं आपण इथं एक्स्ट्रा ब्लिंक दिले त्याच्या इथं यायचे. ते यायचे, ह्या इमेज पाशी यायचे, ह्या इमेजवरती टच करून ते इफेक्टवरती जायचे आणि त्या ॲड इफेक्टवरती जाऊन ब्लिंक तुम्ही घेतलेलं तिथे येते. म्हणजे हाय ठेवायचे फ्रिक्वेन्सी आणि
तिथून बॅक यायचं, बॅक येऊन परत खाली यायचं इथं आणि एक्स्ट्रा ह्याला डिलीट करून टाकायचं. डिलीट केल्यानंतर थोडं पुढे यायचे. पुढे आल्यानंतर मी इथं एक दिलेला आहे, तर ह्याला डिलीट करू आपण. डिलीट करून परत ह्या इमेज पाशी यायचंय. इथे इमेज आली, त्याच्यावर क्लिक करून इफेक्टवरती ॲड इफेक्टवरती जाऊन इथं ब्लिंकचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. फ्रिक्वेन्सी एकदम हाय ठेवून बॅक यायचे. बॅक आल्यानंतर पुढे आहे का बघायचं आणि पुढे यायचं. इथं एक हाय ब्लिंक, ह्याला डिलीट करून टाकू आपण आधी. असं डिलीट करून त्या इमेज पर यायचंय. त्या इमेजवरती जायचं आणि त्या इफेक्टवरती जाऊन ॲड इफेक्टवरती जाऊन ब्लिंक सिलेक्ट करून घ्यायचे. फ्रिक्वेन्सी 2 सेकंदच ठेवायची. ते ॲडजस्ट झालेले तिथं 3 डॉटवरती जायचे आणि कॉपी इफेक्ट करायचा, बॅक यायचे आणि ह्याच्या पुढच्या इमेजला पण तो ॲड करायचा इफेक्ट. इफेक्टवर 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट आला, पण इफेक्ट 3 डॉट पेस्ट इफेक्ट तर झालेलं आपलं. तर आपण इथं ब्लिंक जेवढं द्यायचो तेवढा त्याच्याविषयी ओके केलाय. तर इथं काय करायचंय, स्टार्टला यायचंय आणि मी जी मागाची वेबसाईटची लिंक दिली होती तिथे यायचंय. तर आपण पूर्ण करून डगात आलेलो आहे. त्या वेबसाईटवर शेक इफेक्ट दिसते, त्याच्यावरती क्लिक करून मोबाईल डाटा ऑन करायचा आहे. ऑन केल्यानंतर ती परत तुमच्या अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करायची आहे. तर ती व्हायला लागली, त्याला प्रोसेस 2 मिनटं थांबायला लागते, नीट लागते. तर आपण टावर खाली नाही ते इम्पोर्ट करून घ्यायचे. तर 100% इम्पोर्ट होईल, ओपन होईल. तर पहिली जी इफेक्ट आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर इफेक्टवर जाऊन इथं कॉपी इफेक्ट करायचा. कॉपी इफेक्ट केल्यावर बॅक यायचे. तर बॅक येऊन जो आपला पहिला प्रोजेक्ट आहे त्याच्यावर जायचे. आपला हा प्रोजेक्ट आहे पहिला, असं ओपन होईल. खाली यायचे थोडं, खाली येऊन एक नंबरचा आहे म्हणजे इथं आपण तो आत्ता घेतलेला इफेक्ट आहे तो तर इमेजला सगळं ॲड करायचं आहे. ह्याला एक ॲड करायचं आहे. इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती जाऊन इथं पेस्ट इफेक्ट करायचं आहे. तर हे कुठपर्यंत करायचं आहे, तर इथपर्यंत करायचं आहे. एक 6.19 सेकंदापर्यंत तर मी करून घेतो फास्ट. तर इथपर्यंत आपलं झाले. परत इथून पण ॲड करायचं, इथून कुठपर्यंत करायचं तो इफेक्ट पेस्ट इफेक्ट आपण तो इथून 16 पर्यंत करायचे. 16 सेकंदापर्यंत मी करून घेतो. तर जिथे जिथे मित्रांनो एकचा टेक्स्ट दिलाय तिथून ती इफेक्ट तो पहिला इफेक्ट ॲड करायचा आणि ती टेक्स्ट आहे ती डिलीट करून टाकायची. सगळं जेवढं लावलं तेवढं डिलीट करून टाकायचे. तर आपण सगळं ॲड करून घेतलं. इथून पुढे आपल्याला 2 नंबरचा इफेक्ट ॲड करायचा. तो कसा करायचा आहे, बॅक यायचे आणि तो पहिला प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टवरती जायचे आणि इथून दुसरा प्रोजेक्ट त्याच्यावरती क्लिक करून ते इफेक्टवरती जायचे. ते 3 डॉटवरती जाऊन कॉपी पेस्ट करायचं आणि कॉपी पेस्ट केल्यावर बॅक यायचे. बॅक येऊन पहिला आपला प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टवरती जायचे. तर या 2 नंबरच्या टेक्स्ट पासून आपल्याला शेवटपर्यंत तो इफेक्ट पेस्ट करायचा आहे. म्हणजे तो 21 सेकंदापासून आहे, 21.27 सेकंदापासून आहे. तर तो आपण टेक्स्ट डिलीट करू आणि तो टेक्स्ट डिलीट करून वर येऊ